शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, गहू आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत $12.36 प्रतिबुशेल्सवर होते, तर सोयाबीनचा भाव आजही $372 प्रतिटनांवर होता. देशातील बाजारात सोयाबीन आजही 4100 ते 4500 रुपयांच्या दरम्यान आहे. खाद्यतेलाचे कमी झालेले भाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा दबाव देशातही दिसून येत आहे. तसेच ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कापसाचे वायदे आज काहीसे नरमले होते. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायदे बाजारांमध्ये ही परिस्थिती होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज 76 सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील वायदे कालच्या तुलनेत आज 200 रुपयांनी कमी होऊन 57,700 रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील कापसाचा भाव आजही 7,100 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान होता. कापूस बाजारावर सध्या वेगवेगळ्या घटकांचा दबाव असून ही परिस्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे भाव गेल्या काही आठवड्यांपासून दबावातच आहेत. बाजारात नव्या मालाची आवक सुरू झाल्यानंतर ज्वारीच्या भावात आलेली नरमाई आजही कायम आहे. ज्वारीच्या बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी झालेली दिसते. तरीही ज्वारीचे भाव 3,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारात ज्वारी व्हरायटी आणि गुणवत्तेनुसार भाव खात आहे. ज्वारी बाजारातील दराची ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे. यंदा उत्पादन घटले, पण हळदीला चांगली मागणी आहे. सध्या हळदीला सरासरी 14,000 ते 18,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील, पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात गव्हाची भावपातळी काहीशी वाढली. देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले आहे, तर दुसरीकडे सरकारची गहू खरेदीही सुरू आहे. याचा आधार गव्हाच्या भावाला मिळत आहे. सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2,400 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.